नमस्कार, जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाचे क्वेश्चन आन्सरची सिरीज. कशासाठी तर आपण स्पेशल 60 दिवस विजेता सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये सामान्य विज्ञानाचा आज 10 नंबरचं लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये सगळे TCS पॅटर्नचे क्वेश्चन आन्सर आपण घेतो. तुम्हाला BMC साठी क्वेश्चन आन्सर जे आहे सामान्य विज्ञानाचे ते कमी येतात, पण जे पण येतात ते TCS नुसार येतात. सो आपण त्यानुसार काय घेत आहोत, क्वेश्चन आन्सर घेत आहोत. याची लेवल थोडीशी जास्त आहे, पण तरी आपण क्वेश्चन आन्सर जेव्हा वाचतो, बघतो किंवा नोट्स काढतो तेव्हा ते आपल्याला नंतर रिवाइज तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला सगळं क्लिअर होत जाईल, कन्सेप्ट पण क्लिअर होतील. आणि जर नसेल काही होत किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्टही करू शकतात किंवा तुम्ही ऑफलाईन कमेंट सुद्धा करू शकतात, की एखादा तुम्हाला क्वेश्चन नाही समजत असेल तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर बघा, आजचं लेक्चर आहे आपलं 10 नंबरचं. तर बघूया आपण आपला पहिला प्रश्न. त्या अगोदर सगळ्यांनी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. बघा, BMC साठी 1846 जागा आहे, ज्यामध्ये आपण मुंबई महानगरपालिकेसाठीचा हा सगळा अभ्यास करत आहोत. आणि इतक्या जागेपैकी तुम्हाला एकच जागा हवी आहे ना, त्यामुळे तुम्ही एकदम मन लावून अभ्यास करा, मेहनत करा, नक्कीच तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. सेशनला लाईक पण करून घेत चला त्याच्यासोबतच, आणि लिंकला शेअर सुद्धा करायचं. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाला. ओके. तर पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला. आता हा जो प्रश्न आहे हा आलेला आहे आपल्याला आरोग्यशास्त्रातून. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा, TCS पॅटर्न जे असतं तुम्हाला, तर त्याच्यामध्ये ना एक असे टॉपिक ठरलेले आहेत, कन्सेप्ट त्यांचे ठरलेले आहेत, की त्याच्यानुसार ते तुम्हाला क्वेश्चन टाकतात. IBPSचं पण तसं ठरलेलं आहे. तुमचा सिलेबस एकच आहे, बट त्यांची जी क्वेश्चन आन्सरची लेवल आहे ती कमी जास्त होते कधी कधी. तर फक्त तेवढ्या लेवलचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्हाला क्वेश्चन कुठून येतील, कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहे, हे सर्व नक्की कळेल. ठीक आहे. तर ह्या जो सिलेबस आहे, जो एक्झाम पॅटर्न आहे, त्याचाही एकदा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा. आणि फक्त सामान्य विज्ञानासाठी नाही, तर तुम्ही इतर गोष्टींसाठी, इतर सब्जेक्टसाठीही ते एकदा बघा. ठीक आहे. मग तुम्हाला सगळे सब्जेक्ट व्यवस्थित क्लिअर होतील. ठीक आहे. तर हा प्रश्न आलेला आहे आरोग्यशास्त्रातून. काय प्रश्न आहे? खालील विधान लक्षात घ्या व बरोबर विधान ओळखा. आता ह्याच्यातलं आपल्याला योग्य विधान ओळखायचं. झिका हा रोग 1947 या वर्षी युगांडा या देशात सर्वप्रथम आढळला. ठीक आहे. झिका हा रोग होता, याच्यासाठी राष्ट्रीय, म्हणजे राष्ट्रीय नाही, नॅशनल, ठीक आहे, जागतिक आणीबाणी काय केली होती, घोषित करण्यात आली होती. झिका हे रोगाचे नाव झिका या कशावरून आलंय, अभयारण्यातून आलेलं आहे. इथं अभयारण्य आहे, म्हणजे तुम्ही कन्फ्युज नाही होणार. ठीक आहे. झिका या रोगाचे नाव कुठून आलेले आहे? झिका हे रोगाचे नाव झिका या अभयारण्यामधून आलेलं आहे. ठीक आहे. युगांडामध्ये एक जंगल होतं. ठीक आहे. युगांडामध्ये एक अभयारण्य होतं झिका नावाचं, त्याच्यातून हा रोग आल्यामुळे याचं झिका नाव दिलं होतं. हे दोघंही विधान आपले काय आहे, बरोबर आहे. आणि या साली झिकासाठी जागतिक आणीबाणी घोषित झाली होती. काय झाली होती? जागतिक आणीबाणी घोषित झाली. कोणी घोषित केली? कोणी घोषित केली? WHO ने, म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने घोषित केली. म्हणून पर्याय नंबर दोघीही बरोबर, म्हणजे पर्याय नंबर सी आपला काही इथे योग्य. ठीक आहे. समजतंय सर्वांना व्यवस्थित? तर जाऊया लगेच आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. बघा, साधारणतः पदार्थामध्ये 0.1 ते 0.5 ppm पर्यंत शिसे टाकण्याची परवानगी देतात. पदार्थामध्ये किती टाकतात? फक्त म्हणजे 0.1 किंवा 2.5 पर्यंत मर्यादित ppm पर्यंत शिसे म्हणजे काय, लीड, कारण ते आपल्या आरोग्याला म्हणजे हानिकारक आहे, ते जास्त यूज होत नाही, पण इतकी परवानगी आहे. तरी सुद्धा मॅगी मध्ये प्रमाण किती आढळले शिसाचे ते तुम्हाला विचारलेला आहे. हा प्रश्न PYQ आहे. ठीक आहे. तुम्हाला असे प्रश्न येतात. हा प्रश्न PYQ आहे. BMC ला मागच्या वर्षी विचारला गेलेला प्रश्न आहे, मागच्या लास्ट एक्झाम मध्ये. ठीक आहे. बघा, 10 ppm, 17 ppm, 25 ppm आणि 5 ppm. तर याचं आन्सर, योग्य आन्सर येणार आहे 17 ppm पर्यंत. आता ppm चा अर्थ काय होतो? पार्ट्स पर मिनिट. ppm चा अर्थ काय होतो? पार्ट्स पर मास. ओके. तर किती टाकण्यात येतं? 17 ppm पर्यंत टाकता येतं. ठीक आहे. शिसे. आता पुढच्या प्रश्नामध्ये बघा,
बघा, मोफत इंटरनेट सेवा असणारे भारतातील पहिले रेल्वे स्थानक कोणते? ज्याच्यामध्ये तुम्हाला नेहमी वायफाय कनेक्ट दिसणार आहे. तुम्ही तिथे गेल्यावर मस्त मजाच. तुमचं वायफाय कनेक्ट केलेलं असेल तर ते बंद करायचं आणि ते जे वायफाय असेल त्याच्यावरती सगळा डाटा आपण त्याचा डाटा सगळा यूज करू शकतो. असं कुठे आहे बरं? सांगा बरं. मोफत इंटरनेट सेवा मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कलकत्ता. कुठे दिलेलं आहे? तुम्हाला सर्वांना आय थिंक माहिती असेल. मुंबईवरती ही सुविधा देण्यात आलेली आहे. सो तुम्ही जर तिथे गेले आणि माहिती नसेल तिथे वायफाय कनेक्ट करायचा आहे, तुमचं होऊन जाईल. ठीक आहे. मुंबई स्टेशनवरती हे सेवा तुम्हाला आहे रेल्वे स्टेशनला. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. डेंग्यू या विषाणूजन्य रोगासाठी वापरली जाणारी डेंगावॅक्सिया ही लस जगात सर्वप्रथम कुठल्या देशाने मंजूर केली? आता डेंग्यू व्हायरससाठी, आता डेंग्यू कशामुळे होतो? तो डासाच्या चावण्यामुळे होतो. डास काय आहे? वेक्टर आहे. ठीक आहे. आता डेंग्यू जो आहे तो डासाच्या चावण्यामुळे नाही, तर डास काय असतो? वेक्टर असतो. म्हणून मच्छर काय करतो? त्या पॅथोजनला कॅरी करतो आणि चांगल्या माणसापर्यंत पोहोचवतो. चांगल्या माणसाला इन्फेक्टेड करतो. मग ह्याच्यासाठी जी व्हॅक्सिन आली होती, ती व्हॅक्सिनला जी मंजुरी आहे ती पहिली कोणत्या देशाने दिली? मेक्सिका, फिलिपाईन दिलंय, चीन दिलंय, रशिया दिलंय. तर काय आन्सर येणार आहे? हे आन्सर, हे क्वेश्चन काही काही असे तुम्हाला पीवायक्यू मध्ये आलेले आहेत ना, की जे तुम्ही कधी बघितले नसतील किंवा अजूनपर्यंत जे नवीन विद्यार्थी आहेत, जे ह्याच वर्षी या पोस्टसाठी बसले आहेत, तर त्यांना हे येणार नाही. पण हे पीवायक्यू क्वेश्चन आहे. सो तुम्हाला याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. काय आन्सर येणार आहे? मेक्सिका. या देशाने काय केली होती? डेंग्यू व्हायरससाठी लसची मंजुरी सर्वप्रथम दिली होती. म्हणून पर्याय नंबर कोणता पहिला? ए आपला काय येणार आहे? योग्य येणार आहे. ठीक आहे. समजलं असेल सर्वांना, तर जाऊया लगेच पुढच्या प्रश्नावर. त्याच्या आधी सगळ्यांनी सेशन बघतच आहेत तर प्रत्येकाने सेशनला लाईक करायचं आहे, लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय. तुम्ही जितके सेशनला लाईक करतात तेवढंच आम्हाला कळतं की तुम्हाला क्वेश्चन आन्सर कळत आहेत आणि या सिरीजचा तुम्हाला फायदा होतोय. लाईकनी दुसरं काहीच नाही मिळत. लाईकनी फक्त आम्हाला स्वतःला कळतं की आमचं लेक्चर कसं चाललंय आणि किती लोकांपर्यंत ते पोहोचतं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी लाईक महत्वाचं असतं. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की तुम्ही सेशनला लाईक करत जा आणि लिंकला जास्तीत जास्त शेअर करत जा. म्हणजे आपण जे काही लेक्चर घेत आहोत त्याचा आपल्याच लोकांना, आपल्या स्टुडंटला फायदा होईल, आपल्याच गरीब माणसांना त्याचा फायदा होईल. जे बॅच नाही लावू शकत ते असं तरी क्वेश्चन आन्सर पीवायक्यूचा अभ्यास करू शकतील. चला पुढच्या प्रश्नाला जाऊया. पुढचा प्रश्न बघा. साधारणतः विषाणू खालील कुठल्या सृष्टीत मोडतात? आता विषाणूचा अर्थ काय होतो? व्हायरस. विषाणू म्हणजे काय? व्हायरस. आता एक असतात व्हायरस आणि एक असतात बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला तुम्ही पूर्ण सजीव म्हणतात. बॅक्टेरिया हा पूर्ण सजीव आहे. तुम्ही याला डायरेक्ट लाईव्ह म्हणतात चालतं. पण व्हायरस सजीव आहे का निर्जीव आहे ह्याच्यातच आपलं कन्फ्युजन आहे. कारण ते कशातच नाहीये. ठीक आहे. मग सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, सृष्टी प्राण्यात नाहीये, प्रोटिस्टामध्ये नाहीत, मोनेरामध्ये पण नाहीयेत. कारण ह्यांना आपण अर्ध जीवित अर्ध मृत असं पण म्हणू शकतो. व्हायरसची काही डेफिनेशन तशी लाईव्ह मधून नाही. म्हणून इथं आन्सर येणार आहे यापैकी नाही. पर्याय नंबर डी योग्य. कळतंय सर्वांना व्यवस्थित? तर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नावरती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. बघा, खालील विधान लक्षात घ्या. असत्य नसलेले विधान ओळखा. असत्य म्हणजे काय? चूक. चूक नसलेले काय? बरोबर. असत्य नाही म्हणजे काय? चूक नाहीये म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर. बरोबर विधान ओळखा. मग जे चूक नाहीये ते बरोबरच येतं. ठीक आहे. मग सॅक्रिन हा पहिला कृत्रिम मधुर घटक आहे म्हणजे काय? शर्करा आहे. नंतर सॅक्रिन हे ऊसापासून मिळणाऱ्या शर्करेपेक्षा 550 पट गोड आहे. मधुमेह झालेल्या व्यक्तीत सॅक्रिन शर्करा उपयोगी पडते. आता ह्याच्यापैकी तुम्हाला बरोबर विधान ओळखायला इथे सांगितलेले. काय बरोबर येईल? तर हे बरोबर आहे की सॅक्रिन एक गोडच घटक आहे. बरोबर. सॅक्रिन ऊसापासून मिळणाऱ्या शर्करेपेक्षा अधिक गोड असते, हे पण बरोबर आहे. पण सॅक्रिन जी आहे ती शरीरात साठवली जात नाही. तिचा तुम्ही कितीही वापर केला तरी ती युरिन मार्फत निघून जात असते. म्हणून मधुमेह ज्यांना झालेला आहे त्यांच्यासाठी ही उपयोगात पडते. म्हणजे तिघही वाक्य आपले बरोबर आले. म्हणजे पर्याय नंबर चौथा योग्य. अ, ब, क. तर बघा, जे बोलतात ना शुगर फ्री आम्हाला हवंय, शुगर फ्री आम्हाला हवंय, किंवा कुठेही ज्यांना डायबेटीस झालं असेल तर ते ज्यूस पिताना किंवा कुठला आईस्क्रीम वगैरे घेताना ते शुगर फ्रीच घेतात. मग त्यामध्ये जी शुगर यूज केलेली असते ती सॅकरिन असते. कारण त्याच्यामधनं ती जी शुगर आहे ती आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये जातच नाही. म्हणजे स्टोअर होतच नाही. ती युरिन मार्फत शरीराच्या बाहेर निघते. तुम्ही जितकं खाल तितकी ती शरीराच्या बाहेर निघेल. म्हणजे काय? की मधुमेहाचा त्रास होणार नाही. मग ज्यांना ऑलरेडी मधुमेह झालेला आहे, ज्यांच्या शरीरामध्ये ऑलरेडी शर्करेचं प्रमाण जास्त आहे, त्यांच्यासाठी ही शर्करा उपयोगी पडते. म्हणून पर्याय नंबर तिघही आपले योग्य दिलेत. विधान तिघ योग्य, पर्याय नंबर चौथा योग्य. ठीक आहे.
समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, खालील औषधे लक्षात घ्या व त्यापैकी आता काय सांगितलंय, कृतीनाशक म्हणजे काय, अँटीसेप्टिक ड्रग. मग हे काय आहे, अँटीसेप्टिक जे ड्रग आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. मग अँटीसेप्टिक कोणतं येणार आहे, तर आपल्याला हे जे दिलंय ना, फ्ल्युसिन, सोक्रोमायसिन आणि आयडोफॉर्म, हे तिघं पण काय आहे, अँटीसेप्टिक ड्रग मधून येतात. त्याच्यामुळे हा पण प्रश्न तुम्हाला आलेला आहे आरोग्यशास्त्रातून. तर अशा पद्धतीचे म्हणजे हा अवघड लेवलचा प्रश्न झालेला आहे. हा प्रश्न जो आहे तो आरोग्य विभागात विचारला जातो. कुठे विचारला जातो, आरोग्य विभाग. पण पॅटर्न कोणता आहे, TCS. ठीक आहे, TCS पॅटर्न नुसार विचारला जातो. तर इकडे पण विचारण्याची शक्यता आहे, कारण PYQ मध्ये एक वर्ष तुम्हाला आलेला प्रश्न आहे हा. पर्याय नंबर कोणता योग्य येईल, पर्याय नंबर 4 योग्य. अ, ब, क तिघं पण याचं काय आहे, आन्सर येणार आहे. ठीक आहे. देन पुढचा प्रश्न बघूया. बघा, बरोबर. बघा, खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. आता बरोबर विधान तुम्हाला ओळखायला सांगितलंय. आता फिनॉलचे 0.2% द्रावण पूतनाशक म्हणजे अँटीसेप्टिक म्हणून वापरतात. फिनॉलचे 1% द्रावण जंतुनाशक म्हणून वापरतात. बोरिक आम्ल हे डोळ्यांसाठी काय आहे, अँटीसेप्टिक म्हणून वापरतात. आता ह्याच्यापैकी तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. ठीक आहे. काय येईल याचं बरोबर विधान हे मला सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. हा पण प्रश्न आरोग्य विभाग आणि BMC ला दोघांना विचारला होता. ठीक आहे, दोघांना विचारलेला प्रश्न आहे. याचं मला आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी द्यायचं आहे. ठीक आहे. देन आहे बघा पुढच्या प्रश्नावर जाऊया. बघा, खालीलपैकी असत्य नसलेले विधान ओळखा. आता खालीलपैकी जे असत्य नाहीये, असत्य नाही म्हणजे काय, असत्य म्हणजे काय, असत्य म्हणजे काय येईल, चूक. सत्य आहे का, नाही. असत्य म्हणजे काय, चूक. चूक नाही म्हणजे काय, बरोबर. याच्यामध्ये खूप लोक कन्फ्युज होतात, म्हणून मी इतकं सांगते तुम्हाला. असत्य नसलेले म्हणजे बरोबर विधान ओळखायला सांगितले. सर्व कार्बोदके हे शर्करा असतात. कार्बोदके काय असतात, तर कार्बोदके आपल्या शरीरामध्ये महत्वाचे घटक आहेत, है ना, महत्वाचे एकदम घटक आहे कार्बोदके म्हणजे. मग कार्बोदकांचे प्रकार पडतात, जसं मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. म्हणजे एक शर्करेय, द्विशर्करेय आणि बहुशर्करेय, हे काय झाले, कार्बोदकांचे प्रकार झाले. मग आपल्या ज्या शर्करा बनतात हे कार्बोदकांपासून बनतात का, तर तुम्हाला इथे काय दिलेलं आहे, विधान दिले. सर्व कार्बोदके ही शर्करा असतात. सर्व शर्करा ह्या कार्बोदके असतात. तर सगळ्या शर्करा, ज्याही शर्करा बनतात त्या ऑब्व्हियसली कार्बोदके आहेत, कारण कार्बोदकांपासूनच शर्करा बनलेली असते. पण सगळेच कार्बोदके हे शर्करा नाहीये, सगळे कार्बोदके हे शर्करा नसतात, पण सगळ्या शर्करा ह्या कार्बोदके असतात. अविधान आपलं चूक आहे. आपल्याला बरोबर विधान ओळखायला सांगितलं. मग हे विधान ब काय आलं, बरोबर, कारण सर्व शर्करा ह्या कार्बोदके. आता सर्व शर्करेमध्ये आपण उदाहरण घेतलं, पहिलं काय घेतलं आपण, मोनोसॅकराइड आहे ना, एक शर्करेय लिहू शकतो आपण इकडे. एक शर्करेय म्हणजे काय, ग्लुकोजचा एक अणू असलेलं. मग एक शर्करेचं उदाहरण कोणतं येणार, बघा, ग्लुकोज, फ्रुक्टोज. बघा, ग्लुकोज आपल्यातली शर्करा आहे, फ्रुक्टोज फळ शर्करा आहे आणि गॅलेक्टोज. मग गॅलेक्टोज जी आहे ती निसर्गात मुक्तपणे सापडत नाही, ती दुधाच्या स्वरूपामध्ये कुठे सापडते, दुधामध्ये ती सापडते, लॅक्टोजच्या रूपामध्ये सापडते, ही जी आहे ना गॅलेक्टोज ती. मग आता हे एक शर्करेमध्ये सगळे ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज हे सगळे काय झाल्या, शुगर झाल्या. म्हणजे हे सर्व कार्बोदकांचे प्रकार आहे. पहिल्या कार्बोदकांच्या प्रकारामध्ये सगळे ते शर्कराचे, म्हणजे सर्व शर्करा ह्या कार्बोदके आहेत, है ना, इथे दिसलेल्या सर्व शर्करा कार्बोदके आहेत, पण सगळे कार्बोदके शर्करा नसतात. म्हणून पहिलं विधान बरोबर. आणि सेल्युलोज ही शर्करा नाही, सेल्युलोज ही शर्करा नाहीये, कारण हे पॉलिसॅकेराइडचं उदाहरण आहे. हे कार्बोदकांच्या, हे काय आहे, कार्बोदके आहेत. ठीक आहे, कोण आहेत ते, कार्बोदके आहेत, पण शर्करा आहेत का, नाही, शर्करा इथे आहेत, है ना. मग कार्बोदके च्या प्रकारामध्ये मी तुम्हाला बोलली होती बघा, पॉलिसॅकेराइड. पॉलिसॅकेराइड म्हणजे काय, की शर्करेचे किती अणू, दोनापेक्षा जास्त अणू असेल तर त्याला पॉलिसॅकेराइड बोललं जातं. तर सेल्युलोज त्याच्यामध्ये येतो, पॉलिसॅकेराइड म्हणजे तो शर्करा नाही. म्हणजे पर्याय नंबर ब आणि क आला आपला योग्य. आता ब व क कुठे दिसतोय, तर पर्याय नंबर बी बघा, है ना, फक्त ब व क हे काय आलं, आपलं विधान योग्य आलेलं आहे. तर आजसाठी इतकंच.
सेशन आवडलं असेल, तुम्हाला क्वेश्चन आन्सर समजले असतील, आवडले असेल तर नक्की सेशनला लाईक करायचं. लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये तुम्ही सेशनच्या लिंकला शेअर करायचं आहे. आपलं टिक्कर मराठीचं ॲप सुद्धा आहे. ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये तुम्हाला सगळ्या PDF प्रोव्हाईड केल्या जातील. ठीक आहे. चला बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. भेटूया पुन्हा न्यू क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद. थँक यू.